आता आपण गेटवरती उभे आहे आणि हे धर्मवीर गडाचं पुढचं गेट तुम्हाला दाखवतो। हे पहा, धर्मवीर गडाचा पूर्ण हा नकाशा आहे बघा मित्रांनो। आणि हे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या अंडरमध्ये आहे। नाव आहे किल्ले धर्मवीरगड। मित्रांनो कधी भी एकदा वेळ भेटला तर नक्की या। नमस्कार मंडळी, मी सावकार वाळूंज पाटील स्वागत करते आपलं। कालच मी मित्रांनो चित्रपट बघितला छावा आणि इतकं काळजाला वाईट वाटलं की आज मी खास फार लांबून आलो इथं। मित्रांनो हा आहे धर्मवीरगड आणि हा धर्मवीरगड म्हणजे पहिल्यांदा ह्या किल्ल्याचं नाव बहादूरगड होतं। औरंगजेबाचा जो दुधभाव होता त्यांनी पहिल्यांदा इथं या किल्ल्याची डागडुजी केली आणि त्याच्यानंतर त्यांनी बहादूरगड असं किल्ल्याचं नामकरण केलं। परंतु आपल्या 2008 साली बंडातात्या कराडकर यांनी इथं येऊन 25 मे 2008 साली सर्व आपल्या दुर्गप्रेमींनी आणि सगळ्यांनी मिळून या किल्ल्याचं नामकरण धर्मवीरगड असं किल्ला आहे। मित्रांनो हा किल्ला पेडगावचा भुईकोट किल्ला म्हणून गॅजेटमध्ये प्रसिद्ध आहे आणि हा किल्ला नगरपासून 100 किलोमीटर आहे आणि पुण्यापासून पण 100 किलोमीटर आहे। तर हा श्रीगोंदा तालुक्यातील पेडगावचा भुईकोट किल्ला म्हणून प्रसिद्ध आहे। ज्यावेळेस संभाजी महाराजांना संगमेश्वरवरून इथं आणण्यासाठी 3 दिवस लागले, त्यावेळेस संभाजी महाराजांचा अतोनात हाल केला आहे या किल्ल्यावरती। हे बघा आता ही गडाची तटबंदी तुम्ही बघू शकता, ही त्या काळाचीच तटबंदी बहादूरगडांनी यादवकालीन किल्ला आहे हा, म्हणजे त्याच्या आधीचा किल्ला तुम्ही बघू शकता। हे फक्त आता एवढंच राहिलं आहे इथं, बाकी काही राहिलेलं नाही। आणि ज्यावेळेस संभाजी महाराजांना इथं आणण्यात आलं त्यावेळेस इथं तुम्हाला दिसत असेल हा भीमा भामा नदीचा 2 संगम आहे मागं, म्हणजे जेणेकरून कोणत्याही परिस्थितीत आपले जे मराठी असतील ह्या किल्ल्याच्या बाजूनं कुठेही तुम्हाला डोंगर वगैरे काही दिसणार नाही। डोंगर वगैरे कशामुळे नाही, कारण या किल्ल्या मराठ्यांना आपले मराठी हे गनिमी कावा करण्यात माहीर होती आणि गनिमी कावा माहीर असल्यामुळं त्यांनी काय केलं माहिती का, औरंगजेबाला वाटलं का इथे मराठी येऊ शकत नाही, म्हणून त्यांनी संगमेश्वर मार्गे कराड दौंड ह्या मार्गे 32 शिराळा या मार्गे महाराजांना इथं आणण्यात आलं आणि इथं आणून एवढे हाल केले महाराजांचे का सांगू शकत नाही। तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची मित्रांनो का इथं हे बघा हा भगवा पडलेला आहे, आता ह्या भगव्याची अवस्था बघा। हे राज्य सरकार आणि हे पुरातत्व विभाग यांनी तिकडं अख्ख्या दुनियावर पैसे उधळले, लागन ते काय काम करतात, पण या गड किल्ल्यांची अवस्था आहे ही फार भयानक झाली आहे। आणि हे बघून कुठंतरी इतकं वाईट वाटतं की आपल्या राजाने आपल्या या हिंदू धर्मासाठी एवढं बलिदान दिलं। राजा जर नसते तर आपल्याला आज मशिदीमध्ये नमाज पडायची वेळ आली असती मित्रांनो। आणि हे एवढं ह्या हिंदू धर्मासाठी माझ्या राजाने जे सोचलंय त्याकडे या महाराष्ट्र सरकारचं एवढं मोठं दुर्लक्ष आहे की सांगू शकत नाही। परवा दिवशी 19 फेब्रुवारी देवेंद्र फडणवीस साहेबांनी शिवनेरी किल्ल्यावरती घोषणा केली की जे गडकिल्ले आहेत त्या गडकिल्ल्याचं महाराष्ट्रातले जेवढे गडकिल्ले त्या गडकिल्ल्यावरचं पूर्णतः अतिक्रमण काढणार आहेत। आणि ह्या गडकिल्ल्यावरती इतकं अतिक्रमण झालेलं आहे, मी आता येताना बघितलं साईडनं मुस्लिम समाजाची वस्ती आहे पूर्णतः, किंवा हा 110 एकरमध्ये किल्ला आहे, पण 110 एकर किल्ल्यामध्ये कमीत कमी 25% एवढं अतिक्रमण या किल्ल्यावरती आहे आणि हे पूर्णतः झाडे बिडे उगवले आहेत, कोणाचंच इथं लक्ष नाही। आज छावा चित्रपट बघून लोकांना वाटलं कुठेतरी का धर्मवीरगड कुठं असं काय असं, नाहीतर ह्या गडाचं नाव सुद्धा 50% लोकांना माहीत नव्हतं। आणि मित्रांनो मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे तिकडे संभाजी महाराजांना कुठं ठेवण्यात आलं, काय केलं, किती हाल केले त्यांचे, औरंगजेब कुठं बसला होता आणि ते जुने त्यांचे जे वाडे असतील, महाल असेल, तिकडं राजमहाल पण आहेत, काय मंदिरं पण आहेत, मी तुम्हाला तिकडं आता गेल्यानंतर दाखवणार आहे। पण फार वाईट वाटणारी गोष्ट आहे, हे शासनाला कळलं पाहिजे की आज आपण जर काही केलं नाही तर आपण आपल्या पुढच्या पिढीला काही ते देणार आहे। आपल्या पुढच्या आपल्या लेकराबाळांनी बघितलं पाहिजे की आपला हिंदू धर्म सुरक्षित ठेवण्यासाठी माझ्या राजांनी किती मोठं बलिदान केलं। मी तुम्हाला आता तिकडं जाताना दाखवणार आहे मित्रांनो। हे बघा मित्रांनो इथं एक इमारत होती, ती पण जमीनदोस्त करण्यात आली आहे आणि साईडने फार हे यादवकालीन दिसते तुम्हाला बघा, हे विटा बघा जुने अवशेष पडले तिथे आणि साईडनं तुम्हाला हे पूर्णतः झाडी दिसत आहे। तर आपण तिकडे चाललेलो आहे, आता पुढे दाखवतो तुम्हाला। जीवनामध्ये एकदा तरी तुम्हाला कुठं जाता नाही आलं तरी चालेल, काय लोक आग्र्याला जातात ताजमहाल बघायला, तिकडे नका जाऊ, पण एकदा माझ्या राजाच्या 29 दिवस राजाने इथं ठेवण्यात आलं होतं या धर्मवीर गडावरती, एकदा तरी इथे या आणि माझ्या राजाने जे केलं ते बघा, फक्त तुमच्या डोळ्यातून अश्रू आल्याशिवाय राहणार नाही। हे तुम्ही बघू शकता,
इथं हे हे केलं, याच्यावरती कोणत्याही प्रकारचं नाव नाही, पाट्या लावल्या इथं. म्हणजे काही ओळखू येत नाही या पाटीवरती जे नाव आहेत, काही ओळखू येत नाही. झाडांना पाणी बिणी सोडलेलं आहे, पण फार वाईट अवस्था आहे. कोणतीच गोष्ट चांगल्या प्रकारची तुम्हाला दिसत नाही इथं. हे बघा, ही पाटी आहे, नाव पण ओळखू येत नाही काय आहे का. पूर्ण दुर्लक्षित झालेला किल्ला आहे. हे बघा, नाव पण ओळखत नाही काय आहे, नक्षत्र काहीतरी आहे. जाऊ द्या, बघू आपण, दाखवतो तुम्हाला पुढं. हे बघा, पाण्याची लाईन चालू आहे झाडांसाठी. पाणी कुठं पडते हे बघा. आता मी हे पाणी चालू करतोय झाडांना. मला वाटतं या धर्मवीर गडावरती आल्यानंतर इतकं प्रसन्न वाटतं, पण झाडांची अवस्था किंवा काय असेल ते शासनाने खरंच लक्ष द्यायला पाहिजे. एवढा पैसा उधळला जातो या बाकीच्या गोष्टींवरती. आमदार खासदारांना तिकडं गुवाहाटीला जाऊन मंत्री फोडतात. ही यांना फक्त पद पाहिजे, बाकी काही नको. एवढी भीषण अवस्था चाललेली आहे. बघू शकता झाडे बिडे आपण. इथले जे दुर्गसेवक असतील, मित्र असतील, त्यांनी मिळून धर्मवीर गडाचं संवर्धनाचं काम करत आहे चांगल्या प्रकारे. तरी महाराष्ट्रातील जनतेला विनंती आहे की आपण सर्वांनी इथं यावे. एकतरी वेळ काढा, एक दिवस तरी या धर्मगडावरती. आणि आपल्या राजाने धर्मासाठी जे बलिदान केलं ते फार उत्तम आहे. राजे नसते तर आपला हा इतिहास समाजाला कधीच समजला नसता. मी तुम्हाला ती जागा दाखवत आहे. इथं हे त्या काळातील राजांचं हे पाण्याची टाकीसाठी केलं होतं बघा. आणि आता पुढलं दाखवत आहे. इथे ह्या बघा, या जुन्या इमारती आहेत बघा. पण इमारती फक्त हे चुन्यापासून बनवल्या आहेत. चुन्या विटा आणि त्यांच्यापासून बनवलेल्या इमारती आहेत या. हे बघा, आणि हे दगडी बांधकाम आहे, अजून पण तसंच आहे, बघू शकता. नमस्कार मंडळी, मी आता आपण जिथं आलो आहे ना, धर्मवीर गडावरती आहे. आणि तुम्हाला आता मी ही जागा दाखवत आहे. हे बघा, हे दगड दिसतं, दगडाचं बांधकाम दिसते बघा. पूर्ण दगड आहे, म्हणजे यादवकालीन काळातलाच येतो. आणि हे बघा, इथं इथं लोखंड होतं असं, इथं एक आणि इथं इथं. आणि संभाजी महाराजांना ज्या वेळेस इथं आणलं होतं ना, असं त्या तख्तामध्ये, लाकडाच्या तख्तामध्ये आणलं होतं. आणि इथं संभाजी महाराजांचं हात, म्हणजे जे हाताची जी चांबडी असेल ती नाही का, ती चांबडी सोलून काढण्यात आली होती. मित्रांनो, आपल्याला नुसता काटा टोचला तरी आपल्या डोळ्यातून पाणी येतं. आणि राजांना एवढं हाल करून ती चांबडी काढण्यात आली. आणि त्यांच्यासोबत कवी कलश हे पण होते. आणि त्यांचं एवढे हाल करणे, त्यांच्या अंगावरती अक्षरशः मिठाचं पाणी टाकलं, जेणेकरून राजाच्या इतक्या वेदना झाल्या असतील का त्याची आपण पर्वा करू शकत नाही. आणि दुसरी एक गोष्ट सांगायची तुम्हाला, हे तुम्ही इकडे हे इमारत दाखवा. हे बघा, हे पूर्ण पडलेलं आहे. आणि आता फक्त अवशेष शिल्लक आहे. तुम्हाला ह्या विटा दिसत असतील इकडे बघा. ही विट त्या काळाच्या विटा, हे अशा विटा होत्या. आणि हे पूर्ण चुन्याचे आहे बरं का. हे चुना त्या काळाचा चुना आहे, अजून पण तो चुन्याचे अवशेष पण आहेत आणि पूर्ण आहे. आता तुम्हाला एक गोष्ट सांगायची, संतोष देशमुखच्या प्रकरणाला जवळजवळ आता 3 महिने पूर्ण होत आलेत, तरी पण अजून एक आरोपी फरार आहे. आणि राज्यकर्त्यांना हीच विनंती आहे, माझ्या राजाचं एवढे हाल झाले, म्हणजे संतोष देशमुखचे त्याच्यापेक्षा 50% हाल कमी झाले असतील. एवढे हाल ह्या संभाजी महाराजांचे ह्या औरंग्याने केले. आणि ह्या औरंग्याने इतके हाल करून चांबडी काढली. त्याच्यानंतर पूर्णतः अंगावरती हे केलं होतं की त्या अंगातून पूर्ण रक्त गळत होतं. इतकं हाल चालू होते माझ्या राजांचे. आणि तुम्ही तिकडे बघू शकता, ते पाण्याचं हौद असेल ते बघा. ते त्या काळातलं यादवकालीन काळातलंच पाण्याचं हौद वगैरे दिसते, ते बघू शकता. आता मी तुम्हाला मी आता तिकडं औरंगाबाद जिथं बसला होता नाही का, जिथं संभाजी महाराजांचे डोळे काढले किंवा ते हमाम खाना वगैरे आहेत, तिकडं मी तुम्हाला दाखवणार आहेत. आपण तिकडं जाऊ आता.
काही काही मंडळी यूट्यूबर आहेत ना, ते दाखवत नाही तुम्हाला. मीच तुम्हाला सगळं दाखवणार आहे आज. मी आज इतकं माझ्या मनाला वेदना झाल्यात की मी इथं येताना सुद्धा असं डोळ्यातून अश्रू ओघळू राहिलेत, एवढी वाईट अवस्था झाली आहे. माझ्या तमाम महाराष्ट्रातील मावळ्यांनो, हे बघा मी आता जिथं संभाजी महाराजांचे डोळे काढले तिथं मी तुम्हाला या पवित्र जागेवरती घेऊन आलो आहे. हे बघा, पहिल्यांदा आपण आता हे समाधी स्थळाचं दर्शन घेऊ. मित्रांनो, हे बघा इथं धर्मनिष्ठा, इथं दिवा लावला जातो रोज. आणि इथं महाराजांना आणि कवी कलशाला आणलं होतं आणि दोन्ही हातांनी साखळदंड आणि ते लाकडाचे तक्तंते घातले होते. आणि तक्तंते घातल्यानंतर त्यांच्या अक्षरशः पहिल्यांदा कवी कलशांच्या डोळ्यात भाले घातले त्यांनी. म्हणजे औरंग्या तिकडे बसला होता बघा, तिकडे बघू शकता, कॅमेरा करा तिकडे औरंग्या बसला होता आणि तिथून औरंग्या बघत होता. आणि पहिल्यांदा त्यांनी कवी कलशांचे डोळे काढले, जेणेकरून त्याला दाखवायचं होतं की कवी कलशांना जेवढ्या वेदना होत्यात त्या बघून महाराज तरी शरण येतील. परंतु मित्रांनो, असं काही झालं नाही. महाराजांनी धर्मासाठी आपलं आयुष्य पणाला लावलं. वाटलं होतं की एवढं त्रास सहन करून हा माणूस आपला धर्म स्वीकारेन, आपल्या धर्मात येईन, पण असं काही झालं नाही. आणि हे बघा इथं आता या पवित्र जागेवरती आपण आलो आहे. इथं साईडने तुळस वगैरे उगवले आहेत आणि एकदम मी आता तुम्हाला हे आता हे गडाचं ज्यावेळेस हे केलं म्हणजे संभाजी महाराजांना इथं अन्वित छळ केला. गड 2008 साली बंडातात्या करडकर आणि या टीमने पूर्ण नामकरण केलं. ज्यावेळेस संभाजी महाराजांना आणि कवी कलशांना इथं ठेवलं होतं म्हणजे असं. आणि त्यावेळेस औरंग्याने संभाजी महाराजांना 3 प्रश्न विचारले. का पहिला प्रश्न विचारला होता, तू सांग का फितूर कोण झालेत, आमच्यातले जे कोण आहे ते तुला कोण फितूर झालेत. आणि दुसरा प्रश्न विचारला होता की तू ही हिंदू धर्म सोडून मुस्लिम धर्मात ये. आणि तिसरा प्रश्न विचारला होता की तुमच्याकडे एवढी संपत्ती आहे, तुमच्या एवढी ती संपत्ती कुठे ठेवली आहे ते आम्हाला सांग. परंतु माझ्या राजांनी एक पण उत्तर दिलं नाही त्या औरंग्याला आणि काहीच खरी माहिती सांगितली नाही. आणि मी तुम्हाला आता पुढे दाखवणार आहे ते औरंग्या कुठं बसला होता, काय ते अंतर किती वगैरे आहे ते आपण बघू पुढे. आता बघू शकतो, आता पुढं दाखवतो. हे बघा, आपण चाललो आता तिकडं चाललेलो आहे. औरंग्या कुठं बसला होता दाखवतो मी तुम्हाला. हे अंतर किती तुम्हाला दाखवतो, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 22 23 24 25 26 27 29 30 म्हणजे 30 पायऱ्यांच्या याच्यावरती औरंग्या बसला होता. आणि माझ्या औरंगजेब हा माझ्या राजांकडे बघून कवी कलश राजांना बोलतात की औरंग्या बघा तुमच्याकडे बघून कसा झाला आहे. तर माझे राजे बोलतात की अरे औरंग्या त्याचं स्वतःचं तख्त सोडून कवी कलश राजांना बोलतात की स्वतःचं तख्त सोडून तो तुमच्याकडे येऊ राहिला आहे. आणि राजांना बोलतोय औरंग्या, तुम्ही एवढे खुश का, तुम्हाला पकडले आम्ही, तुमच्यावर एवढे अन्याय अत्याचार करतोय, हे करतोय ते करतोय, तरी तुम्ही एवढे खुश का. माझे राजे म्हणले मी धर्मासाठी कधीही शरण जाणार नाही. आता मी तुम्हाला पुढे दाखवतोय मित्रांनो. हे बघा, इकडे ही भीमा नदी आहे. भीमा आणि भामाचा संगम आहे इथं आपण आलो आहे आता. आणि हे बघा, मुघलांकालीन ही यादवकालीन दगड आहे आणि त्याच्यावरती हे मुघलांकालीन कोरीव काम केलेलं आहे. बघू शकता आपण. हे जुन्या इमारती आहेत. आणि इथं माझ्या राजाला इथं आणण्याचं कारण काय हे तुम्हाला सांगतो. तेव्हा तिकडं पाणी आणण्यासाठी ती मोठेच आहे, जेणेकरून पाणी वर आणता येईल. तुम्हाला दाखवू शकतो ही मोठ बघा, तिथून पाणी वर आणता येईल. इथं तुम्हाला सांगता येईल की ही भीमा नदी फार मोठी नदी, ही पुढे पंढरपूरला जाते. आणि तिकडून 3.5 लाख सैन्याचा वेढा मुघलांच्या सैन्याने इथे या गडाला टाकला होता, जेणेकरून मराठी जर तिकडून आले तरी त्यांना ही नदी क्रॉस करून इकडे येता येणार नाही. आणि दुसरीकडे सांगता येईल की ज्यावेळेस संगमेश्वरावरून इथं आणण्यासाठी महाराजांना 3 दिवस लागले. म्हणजे इतका एवढा मोठा काळ लागला आणण्यासाठी का येताना त्यांनी कराड 32 शिराळा आणि 2 मार्गे महाराजांना इथं आणण्यात आलं. म्हणजे इतकी मोठी रणनीती केली त्यांनी की जेणेकरून मराठी इथं पोचू शकत नाही. आणि फार मोठा आणविक छळ केला इथं.
तुम्हाला मी पुढचं हे दाखवते. इथं आपण आलो आहे आणि इथं आतमध्ये इतकं भयान वास्तव आहे की ह्या इमारती पूर्ण पडलेल्या आहेत आणि फार काम म्हणजे इतकं मुघलकालीन काम असल्यामुळे एवढ्या इमारती खराब झालेल्या आहेत. आतल्या चुना वगैरे त्या विटा वगैरे तुम्ही बघू शकता. तुम्हाला पुढलं दाखवतो. हे बघा त्या काळातील हे जुना हमामखाना. इथं आपण हमामखान्यात आलो आहेत. इथं त्यावेळेस आंघोळ करण्यासाठी ही जागा तुम्हाला दाखवतो बघा. ही आंघोळ करण्यासाठी त्यावेळेची जागा आहे, जेणेकरून आंघोळ करायला त्यांना काही स्त्रिया असतील किंवा काही मुघलकालीन असतील त्यांना आंघोळ करण्याची जागा ही. पुढे मी तुम्हाला दाखवतो. हे बघा हे गुप्तधनाच्या आशेने काही हरामखोर लोकांनी हे आतमध्ये खांडून त्याला वाटलं गुप्त आसन काय कशाचं हे औरंगजेब काय ठेवतोय सगळे घेऊन गेला इथून तो. हे बघा हे आंघोळ करण्यासाठी एकदम मुघलकालीन जागा आहे. हे बघा वरून एकदम डायरेक्ट ऊन खाली आलं पाहिजे अशी ही जागा. पुढे तुम्हाला दाखवतो. हे बघा हे हमामखाना आहे पूर्ण, जेणेकरून तिन्ही बाजून हवा आतमध्ये येईल आणि एकूण भीमा नदी. इथं फार वटवाघोळी झालेल्या आहेत, जास्त वटवाघोळींची विष्ठा वगैरे आहेत आणि फार वास सुटलेला आहे. हे बघू शकता. हे पण आंघोळ करण्यासाठी हमामखान्याची जागा आहे. हे पुरातन काळातलंच सर्व आहेत मुघलकालीन. हे तुम्हाला एक सांगायचं आहे, तुम्हाला म्हणजे कुठं नाही जाता आलं तरी चालेल. तुम्ही इथून ताजमहल बघण्यासाठी 1500 किलोमीटर जाता उत्तर प्रदेशला. शहाजहानने औरंगजेबाच्या बापाने बांधलेला तो शहाजहाननी. पण माझ्या तमाम महाराष्ट्रातील मित्रमैत्रिणींना विनंती आहे, तुम्हाला नाही कुठं जाता आलं तरी चालेल, पण इथं एकदा या धर्मवीर गडावरती या आणि आपल्या राजांनी आपल्या धर्मासाठी जे योगदान दिलं आहे ते एकदा बघा. आपण आता किल्ल्याच्या वरती आलेलं आहे व किल्ल्याच्या वरतीला तुम्हाला दाखवतो. हे बघा पाहू शकता. हे खाली भीमा नदी आहे आणि किल्ल्यावरून फार वरून दिसते सगळं बघा. त्या बाजूनं 3.5 लाखांचा वेढा पडला होता मुघल सैन्याचा, जेणेकरून इथं आणण्यात काय आलं ते तुम्हाला सांगतो पहिल्यांदा. कारण इथं कोणत्याही प्रकारची टेकडी किंवा डोंगर किल्ले साईडनं दिसत नाही तुम्हाला कुठंच, जेणेकरून मराठे हे गनिमी कावा करण्यात हुशार होती. म्हणून त्यांनी कोणत्याही प्रकारचा कावा करू नये म्हणून इथं औरंगजेबाने इथं आपल्या महाराजांना आणलं. आणि हे बघा हे नावं बिवं टाकलं तिथं किल्ल्यावरती. हे काय अशोक टाकले, काय कोणी काय नावं टाकलेत. हे ह्या अवलादी म्हणजे नीच अवलादी, ह्या औरंगजेबाने सोडलेल्या अवलादी, या औरंगजेबाने सोडलेल्या अवलादी असल्यामुळं त्यांनी अशीच नावं बिवं टाकलेत. आणि त्या आता त्यांची पैदास ती औरंगजेब सोडून गेला आहे म्हणून ती पैदास अजून आहेत. त्या पैदाशीमुळं इथं येऊन यांची लायकी नाही का इथले गवत काढावा किंवा काय करावा किंवा झाडे करावं, झाडांना पाणी घालावं, ही त्यांची लायकी नाही. पण अशी नावं वगैरे टाकायची ही लायकी त्यांची. पुढचं तुम्हाला दाखवतो मी आता. तिकडं आपण जाणार आता मंदिरं वगैरे दाखवतो मी तुम्हाला पुढचे सगळे. इथून या औरंगजेबाने हे बघा इथं ठेवलं होतं. ती तुम्हाला मी ती पुढची स्मृतीस्थळ दाखवले मी तिथं आता. आणि औरंगजेब हे इथं बसला होता. इथं हे बघा इथून बसला होता. कारण औरंगजेबाला एवढी भीती होती का त्या संभाजी महाराजांचे ज्या राजांनी सिंहाच्या जबड्यात हात घालून मोजीनं दात, एवढी त्या महाराजांची ताकद होती, त्याला तो औरंगजेब घाबरायचा म्हणून इतक्या लांब बसला होता. पण त्या औरंगजेबाने गनिमी काव्याने महाराजांना पकडले आणि पकडणारे हे आपलेच होते. गणोजी शिर्के ही आपलेच मराठीची अवलाद होती. यांनीच राजांना पकडून दिलं. गद्दारी केली माझ्या महाराजांसोबत औरंगजेबाने. आपल्यानेच गद्दारी केली. हे बा हे ते अंतरला इथले 30 म्हणजे 100 फुटाचं अंतर असेल, जास्त पण अंतर नाही. इथं ठेवलं होतं महाराजांना. आणि इथंच महाराजांचे डोळे आणि कवी कलशांचे डोळे काढले गेले. आणि तिथे काढली ती इमारत तुम्हाला दाखवली मगाशी. तिथं कातडे वगैरे काढले, अंगावरती मीठ टाकलं आणि हे पण टाकलं, मिरची टाकून महाराजांना अनुमित असा छळ करण्यात आला. हे आपण बघू शकता. हे प्रवेशद्वार आहे किल्ल्याचं. हा टोटल 110 एकरवरती किल्ला आहे. 110 एकरवरती किल्ला आहे आणि ही अशी अवस्था आहे. काही दुर्गसेवकांनी एकदम चांगल्या प्रकारचं काम केलं आहे. इथं रोज पाणी मारतात आणि महाराजांना हे पण रोज फुल वगैरे हार वगैरे इथले दुर्गसेवक करतात. हे बघा हार वगैरे घातलेले आहेत. हे दाखवतो मी तुम्हाला. हे बघा
हार वगैरे घातलेले आहेत. हेच माझ्या राजाचं स्मृतिस्थळ आणि हीच गोष्ट तुम्हाला भविष्यात प्रेरणा देत राहीन. आपल्या लेकरा बाळांना एकदा कुठं नाही गेलं तरी चालेल, कुठं फिरायला जाऊ नका, काय ना करू, फक्त एकदा या आणि माझ्या राजाचं हे योगदान, हे बलिदान हे एकदा बघा, एवढीच तुम्हाला विनंती आहे. आता आपण पुढं मी तुम्हाला दाखवत आहे मंदिर वगैरे जुन्या काळातले, तिकडं ह्याच किल्ल्यावरती आहे, ते तुम्हाला दाखवतो. पुढं चाललेलो आहे आपण तिकडं. आता हे बघा, बघू शकता आपण, घराची अशी अवस्था झालेली आहे. एक शासनाला माझी विनंती आहे, देवभावाला विनंती आहे, अजितदादाला विनंती आहे, सगळ्यांनी मिळून एकदा या गडावरती आणि या गडासाठी फार मोठा निधी टाका, दुसरीकडे टाकण्यापेक्षा, जेणेकरून पुढील पिढीला कळेल की माझा राजा कसा होता आणि राजाने या धर्मासाठी किती मोठं बलिदान दिलं. बघू शकता आपण. हे बघा, ह्या किल्ल्याची तटबंदी वगैरे दाखवतो मी तुम्हाला पुढं. आणि या मोठेला तिकडं भीमा नदी आहे एक साईडला, तिकडून हत्ती, हे बघा बघू शकता, हत्ती मोठ एक बारवेकडे, हत्ती मोठ 2 हौदाकडे, हा हौद आहे. आणि इकडून मोठेने हत्ती 4-5 हत्ती लावले जायचे आणि तिकडून का अशी मोठेने पाणी वरती जायचं गड किल्ल्यावरती. हे आपल्या त्यावेळेचं हे असं होतं. तुम्हाला मी दाखवतो आता मोठ वगैरे पुढं पाणी बिणी दाखवतो. हे बघा, बघू शकता, ही मोठ आहे बघा, मोठेने हे पाण्याचं बघा, पाण्याची जागा ही, त्या नदीतून पाणी असं आणलं जायचं, इथून हत्ती लावले जायचे आणि मी तुम्हाला मागचं दाखवले तिकडं असं पाणी ओढल्यानंतर इथून पाणी डायरेक्ट जायचं किल्ल्यावरती, पाणी पिण्यासाठी, झाडांसाठी किंवा काही कामानिमित्त लागत असेल तर हे व्हायचं. हे बघू शकता, हे पूर्ण जुनी तटबंदी आहे, जेणेकरून गडाचं रक्षण करण्यासाठी ही तटबंदी वापरली जायची. इथे शिवाजी महाराजांचे पंजोबा बाबाजीराजे भोसले महसूल वितरणाचं काम करायचे त्यावेळेस इथं. आणि आता मी तुम्हाला ते जुने मंदिरं वगैरे आहेत यादवकालीन ते दाखवत आहेत. तिकडे जाऊ मित्रांनो. आता हे पहा, आता हे मंदिरात आलो आहे बघा, हे यादवकालीन मंदिर आहे आणि सुबक रचना कशी याची, म्हणजे एक नंबर रचना आहे, आत्ताच्या काळात असं होऊ शकत नाही. हे यादवकालीन काळातलं नक्षीकाम वगैरे आहे. आणि हे बघू शकता, हे मंदिराचे हे बघा पाडलीत वगैरे काय आहे ते बघा. ज्यावेळेस मुघल सम्राट किंवा औरंगजेब त्यावेळेस आला असतील, त्यावेळेस त्याच्या सैन्यांनी महाराष्ट्रातली बरीच मंदिरं उद्ध्वस्त केली आणि त्यातलंच एक भाग बघा, हे मूर्त्या वगैरे हे कापले वगैरे असतील, बरीच मंदिरं पाडली महाराष्ट्रातली. तिकडे तुळजाभवानी मंदिर असेल, पुन्हा जे ज्योतिर्लिंग आहेत, आपण बऱ्याच ठिकाणी जातो. मी सरकारला म्हणत नाही तुम्ही 12 ज्योतिर्लिंगांकडे लक्ष द्या, त्यांच्याकडे पण द्या, 3.5 शक्तिपीठ आहे त्यांच्याकडे पण लक्ष द्या, पण माझ्या राजाचे जे गड किल्ले आहेत किंवा शिवाजी महाराज जे आहेत त्यांच्याकडे पण लक्ष द्या. ते पण तितकेच महत्त्वाचे आहेत की तेच आपले जुना वारसा आहे. जुन्या पिढीला आपण पुढं काय दाखवणार आहे, हेच दाखवणार आहे की. आता मी तुम्हाला आतमध्ये मंदिर दाखवतो. बघू शकता, नक्षीकाम बघा फक्त तुम्ही. आताच्या काळात असं मंदिर बांधणे शक्य नाही. हे पहा, तुम्हाला बारीक शंकराची पिंड सारखे दिसते. शंकराचं मंदिर आहे हे बघा, दिसते तुम्हाला. आणि आतमध्ये फार अंधार आहे इथं. दुसरं मंदिर तुम्हाला दाखवतो मित्रांनो, तिकडे जातो. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट सांगायची तुम्हाला, ह्या गडावरती संभाजी काही हिरव्या ताकदीनं, म्हणजे हिरवी ताकदीनं या गडावरती ताबा घेण्याचा प्रयत्न केला होता. म्हणजे गडावरती झेंडे लावणे किंवा अतिक्रमण करणे, पण तो पण प्रयत्न आपल्या ह्या दुर्गसेवकांनी हाणून पाडला. अशीच तुम्ही सगळ्यांनी साथ द्या, जेणेकरून आपल्याला या गडाचं पावित्र्य राखता येईल आणि चांगल्या प्रकारचं एक पुढच्या पिढीला आपण काहीतरी देण्याचा एवढा प्रयत्न करू. काही समाजसेवकांनी खुर्च्या वगैरे इथं आणलेल्या आहेत आणि बसण्यासाठी, जेणेकरून जे दुर्गसेवक येतील त्यांसाठी. आणि हे बघा, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण या विभागाने हा किल्ला ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांनी खुर्च्या वगैरे दिलेल्या आहेत. हे बघू शकता, या मंदिराची कशी पडझड झालेली आहे. आणि या मुघलांनी या मंदिराचं कळस वगैरे हा सुद्धा, म्हणजे मंदिर पाडलेलं आहे पूर्ण. इतके या आपल्या महाराष्ट्रामध्ये यांनी धुमाकूळ घातला, यांनीच, औरंग्यांनी आणि त्यांच्या सैन्यांनी फार अनन्वित अत्याचार केले महाराजांवरती. आणि ह्या एका पण मंदिराला कळस ठेवलेला नाही बघा.
हा सुद्धा अजूनसुद्धा दिसते आपल्याला. जेणेकरून इकडं आपल्या या पुरातत्व विभागाने बाथरूमचे वगैरे सोय केली आहे, पण ते पण बंद आहे आता, तिथं कोणीही नाही. बघू शकता मंदिराची रचना बघू शकतो मी कशी आहे. एकदम जुन्या काळातील पांडवकालीन असल्यासारखी रचना आहे. मी तुम्हाला आता आतमध्ये दाखवतो मंदिर. हे बघा, पण हे औरंग्याने पूर्ण मंदिराचं कळसच नाही ठेवलेला. हे पहा, आपण मंदिरात आलेलं आहे. पिंड वगैरे आहे आणि मंदिर पूर्णतः आतमधून सुद्धा एक चांगला आहे, परंतु मंदिराचा कळस वगैरे पूर्ण या औरंगजेबाने पाडून टाकलेला आहे, बघू शकता. आणि आतमध्ये मंदिर वगैरे एकदम मस्त आहे. इथं पूजा वगैरे केली जाते रोज, आणि हे पण आहे. त्याच्यामुळे तुम्हाला मी आता हे मंदिर दाखवलं आहे. आता आपण बाहेर तुम्हाला दाखवतो दुसरं मंदिर एक. हे बघा, किल्ल्यावरती पाट लावले आहे. सदर किल्ला हा जागा धार्मिक व ऐतिहासिक असल्यामुळे या ठिकाणी प्री वेडिंग फोटो शूट करण्यासाठी परवानगी नाही, असे आढळल्यास दंडात्मक व कायदेशीर कारवाई केली जाईल. तरी काही नीच औरंग्याच्या अवलादी असल्यामुळे इथं फिरायला येतात आणि आपल्या गडाचं पावित्र्य भंग करण्याचा प्रयत्न करतात. इथं यायचं, आयुष्य आराम करायचा, फिरायचं, तिकडे यांना दुसरी जागाच नाही ना यायला. त्याच्यामुळे इथं आता शासनाने पूर्ण बंदी घातलेली आहे. कोणी जर सापडला तर त्याला सुट्टी देण्यात येणार नाही, एवढं लक्ष ठेवावे. गडावरती कोणत्या प्रकारचं वाईट काम खपवून घेतलं जाणार नाही. काय फायदा नाही ना. तुम्हाला फिरायला जागा आहे तिकडे फिरा की, कुठे फिरायचं. गडावरती यायचं, आयुष्य आराम करायचा, हे करायचं, ते करायचं, नंगे नाच करायचं इथं येऊन. हां, तुम्ही हीच जर संस्कृती पुढे जपून ठेवली तर कसे होणार आहे आपल्या गड किल्ल्यांचं. हां, आणि दुसरी एक विनंती आहे, शासनाने गडाकडे लक्ष द्यावा. ह्या तुम्ही एवढं तुम्हाला ज्या गोष्टी करतात त्या तरी करा. आज 21व्या शतकाकडे महाराष्ट्राची वाटचाल चालू आहे, भारत देशाची वाटचाल चालू आहे. पण तरी पण पुढल्या पिढीला काहीतरी दाखवा आपल्या, जेणेकरून आपला धर्म जिवंत राहायला पाहिजे. धर्माचं काम काही मंडळी खूप चांगल्या पद्धतीने करतात, बघू शकता आपण. आता आपण पुढं प्रवेशद्वाराकडे चाललो आहे, तुम्हाला दाखवते मी तुम्हाला आत्ताच जे 3 मंदिर दाखवलं ते लक्ष्मीनारायण मंदिर, बालेश्वर मंदिर आणि पाताळेश्वर मंदिर होतं. आणि आपण आता गडाच्या गेट बाहेर आहे, हे आतलं प्रवेशद्वारापाशी आलो आपण. बघा, हे प्रवेशद्वार बघू शकता आपण आतलं. बघू शकता इथं झाडे लावली आहेत आणि काही समाजकार्य करणाऱ्या लोकांनी हे पुरातत्व खात्याची पाटी आहे. हे पूर्ण गड पुरातत्व खात्याच्या अंडरमध्ये आहे, पण अतिक्रमण बऱ्यापैकी झालेलं आहे. तुम्हाला मी आता पुढचं दाखवतो गडाचं प्रवेशद्वार वगैरे. हे बघा, इथं आता आपण मल्लिकार्जुन मंदिराकडे चाललेलो आहे. तुम्हाला ते मंदिर दाखवतो मी. गड किल्ल्यावर ते पण पुरातनच मंदिर आहे, दाखवतो मी तुम्हाला. हे पहा, या इमारती अशा भग्न अवस्थेत पडलेल्या आहेत. गडावरती कोणतीही इमारत शिल्लक राहिलेली नाही. मी तुम्हाला तिकडं मागाशी दाखवलं आहे. तिथले ते हमामखाना वगैरे त्या इमारती त्याच थोड्या बऱ्या आहेत. 10-20% बऱ्या आहेत. बाकी कुठेही काही गडावरती शिल्लक राहिलेलं नाही. आणि पूर्णतः गडाचं पावित्र्य ह्या झाडे वगैरे जास्त उगलेले आहेत, सगळं काही. आणि पूर्ण भयान अवस्था आहे अक्षरशः. शासनाला एवढीच विनंती आहे, एकदा फक्त माझ्या राजाला जे हाल करून मारलं, ज्या ठिकाणी मारलं, त्याची फक्त एक पुढल्या पिढीला देण्याचं काहीतरी दाखवते ना आपल्याला. त्याग निष्ठा काय असती, सन्मान काय असतो, तेवढं फक्त दाखवा. एवढीच माझ्या राजाच्या काहीतरी शब्द सुचत नाही मला, एवढं भयान अवस्था चालू आहे सध्या. हे बघा, आता आपण आलो आहे मल्लिकार्जुन मंदिरापाशी. आणि हे बघा, ह्या पण मंदिराला कळस नाही ठेवला त्या औरंग्याने. आणि ह्या मूर्ती वगैरे फोडलेल्या आहेत बघा. त्यांना फक्त एवढंच करायचं होतं का हा हिंदू धर्म नष्ट करायचा आणि सगळे मुसलमान करून टाकायचे, म्हणजे नमाज पढण्यासाठी. हे बघा, मंदिराचं पूर्णतः कळस काहीच नाही मंदिराला. बघू शकता वर तुम्ही, कळस काहीच नाही. कळस पूर्णतः मुघलांनी कापून टाकलं आहे, म्हणजे सगळेच मंदिरं फोडले त्यांनी. हे बघा, मागून पण दाखवतो तुम्हाला.
बघू शकता. फार भयान अवस्था आहे. हे बघा इकडे पण जुन्या इमारती वगैरे आहेत कुठं कुठं पडलेल्या. किल्ला फार मोठा आहे, 110 एकरवरती आहे. हे बघा हे जुन्या काळातल्या इटा वगैरे असतील. दाखवतो मी तुम्हाला. आता आतमध्ये मंदिर दाखवतो. हे बघा आतमध्ये आलो आहे आपण आता आणि तुम्हाला हे मल्लिकार्जुन मंदिर दाखवतो मी आता. हे बघा ही महादेवाची पिंड आहे, एकदम जुन्या काळातलीच, यादवकालीन. आणि पूर्णतः इथे लाईट वगैरे लावली आहे, पूजा वगैरे करतात. मंदिराचं कोरीव काम एकदम भारी आहे. आणि हे बघा हे दादा आतमध्ये एक कुत्री आहे, झोपले आहे बघा इथं, बघू शकता आपण. एकदा विनंती फक्त सगळ्यांनी छावा चित्रपट बघितल्यानंतर एकदा या धर्मवीर गडावरती या आणि माझ्या राजांना एकदा स्मरण करून जा. सगळ्यांनी या गडाचं संवर्धन, गडातली साफसफाई करा, इथे पावित्र्य राखण्याचं काम करा. सर्वांनी या, एवढीच विनंती आहे. आता आपण चाललो आहे पुढं. आता आपण गेटवरती उभे आहे आणि हे धर्मवीर गडाचं पुढचं गेट तुम्हाला दाखवतो. हे पहा धर्मवीर गडाचा पूर्ण हा नकाशा आहे बघा मित्रांनो. आणि हे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या अंडरमध्ये आहे. नाव आहे किल्ले धर्मवीरगड. मित्रांनो कधी बी एकदा वेळ भेटला तर नक्की या. आणि आपली ही किल्ल्यांची सिरीज अशीच चालू राहील. फक्त तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा.